एक दिवस तो असाच बसलेला असतो, त्याला काही सुचत नसतं. तर त्याची तर डायलॉग फिक्स असतो त्याचा तो एक डायलॉग असा असतो की जॉन बनेगा डॉन, जॉन बनेगा डॉन. हा एकच डायलॉग त्याचा. आणि त्याचे जे 2 सहकारी असतात त्यांचं काही बोललं ना, म्हणजे ह्यानी काही केलं तरी तो सहकारी आहे त्याचं एकच वाक्य असतं, वो क्या कविता की है बॉस. नंतर मग डॉन बोलतो, अरे कविता को छोडो, उस मोटू को पकडो. मग ते मोटूला पकडायला जातात. ओके. आणि त्याच्यानंतर हे तर छोटंसं मी दाखवलं. आणि अजून एक ना मुलांना तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची. ती गोष्ट आहे ऋतिक नावाच्या एका मुलाची. सो तो शाळेमध्ये असतो आणि काय होतं की त्याला ना डान्स करायची खूप आवड असते. पण काय होतं की त्याला ॲक्च्युली डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की त्याचं एक ऑपरेशन झालेलं असतं आणि त्याला डान्स करायला जमत नसतो. तर तो खूप प्रयत्न करतो, पण मग सगळे बाकीचे जे मित्र असतात ते त्याला खूप चिडवत असतात की त्याला डान्स येत नाही. सो तो एकदा शाळेमध्ये जातो आणि त्यावेळेस बोलतो, मेरे माने का हर इंसान को हर इंसान से अच्छा बर्ताव होना चाहिए. तुम लोग सब गोरे हो. सो असं करत असतो. तर त्याचा मोठा भाऊ असतो सनी देओल. तर सनी देओल त्याला खूप राग येतो, तो रागिष्ट खूप असतो. तर तो एकदा शाळेमध्ये येतो आणि शाळेमध्ये सगळ्या जी मुलं असतात ना त्यांना ठणकावून सांगतो, अगर किसी मेरे छोटे भाई ने हाथ लगाया ना तो ये 2.5 किलो का हाथ उस पर पड़ जाएगा, और अगर ये 2.5 किलो का हाथ किसी पर पड़ गया ना तो उठेगा नहीं, उठ जाएगा. असं रागात बोलतो. मग ते सगळे मुलं घाबरतात. नंतर मग तो रुसलेला असतो, असा खूप कष्ट, म्हणजे त्याला डान्स तर करायचं असतं पण येत नसतं. मग त्याचा दुसरा एक मोठा भाऊ असतो शाहरुख नावाचा. सर मग तो एकदम प्रेमळ त्याचा स्वभाव असतो. तो समजावून सांगतो त्याला, हे ऋतिक, कहते हैं कि अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिए लग जाती है. और मुझे यकीन है कि एक ना एक दिन अगर तुम सच्चे मन से सच्चे दिल से अगर परिश्रम करोगे तो एक ना एक दिन दुनिया के सबसे बड़े डान्सर बन जाओगे. सो असं तो मोटिवेट करतो. मग त्याला थोडंसं खूप छान वाटतं असं. आणि त्याच्या घरी मग आजोबा असे सगळे पण असतात. तर त्याच्या आजोबांचं नाव असतं निळू फुले. तर मग निळू फुले येतात आणि त्याला बोलतात, बाळा काय झालं, एवढं तोंड पाडून बसायला काय झालं. मग तो सगळं काय सांगतो जे काय असेल ते. आणि तो मला काही काळजी करायची गरज नाही, हे बघ तू मेहनत करत जा आणि भगवंत तुला यश नक्की देईल, असं तो समजावून सांगतो. आणि त्याच्यानंतर त्याचे जे बाबा असतात ना त्यांची खूप ओळख पण असते, म्हणजे राजकारणी लोकांसोबत पण ओळख असते. तर एक दिवस त्याला सहज प्रोत्साहन देण्यासाठी शरद पवार पण त्याच्या घरी येतात आणि ते त्याला बोलतात, समाजामध्ये वावरत असताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. तरी मला ही जी छोटीशी अडचण आहे, आयुष्यामध्ये कष्ट केली, मेहनत केली तर ह्या देखील अडचणीला आपल्याला व्यवस्थित सामोरं जाऊ शकतो. आणि मला विश्वास आहे भविष्यामध्ये तू नक्कीच काही ना काहीतरी चांगलं करशील. सो त्याला खूप असं छान वाटतं. तो मोटिवेट होतो आणि तो आयुष्यभर प्रयत्न करतो. आणि त्याची जेव्हा फर्स्ट मूवी रिलीज होती, सो त्यावेळेस अगोदर तर तो खूप, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं असतं की तो नाही नाचू शकत, काहीच करू शकत नाही. पण एवढे सगळे प्रयत्न केल्याच्या नंतर त्याचा डान्स कसा होतो मी थोडंसं दाखवतो फक्त. सो खूप परिश्रम केल्याच्या नंतर तो जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेता होतो आणि डान्सर देखील होतो. सो आयुष्यात मुलांनो असंच एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल ना तर आपण कष्ट केले, मेहनत केले, त्या खूप मेहनत केली ना तर तो भगवंत जो आहे ना तो आपल्याला आपले जे कष्ट ना ते बघतो आणि एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच यश मिळवतो. सो तसंच तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत राहा, मग भगवंत तुम्हाला नक्कीच यशस्वी मिळवेल. थँक्यू.